नांदेडमध्ये ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ एल्गार महामोर्चा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्ला. ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आज नांदेड येथे भटके, विमुक्त, बलुतेदार आणि ओबीसी समाजाच्या वतीने भव्य एल्गार महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासह ओबीसी समाजाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चा दरम्यान भाषण करताना ॲडव्होकेट आंबेडकर यांनी शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षणावर खासगीकरणामुळे होत असलेल्या आघातावर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, खासगीकरणाच्या नावाखाली शासन शिक्षण आणि नोकरी क्षेत्रातील आरक्षणाची व्यवस्था कमजोर करत आहे. हे सामाजिक न्यायावर थेट आघात आहे. ते पुढे म्हणाले, मी गेली 40 वर्षे ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी 1990 मध्ये मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू करून ऐतिहासिक पाऊल उचलले होते. आज त्या मंडळ क्रांतीची आठवण करून देत आपण पुन्हा एकदा लढ्याची तयारी करायला हवी. मोर्चात विविध ओबीसी संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण वाचवा, हक्क वाचवा अशा घोषणांनी नांदेड शहर दणाणून गेले. आयोजकांनी सरकारकडे ओबीसी आरक्षणासंबंधी स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. 1980 पासून चाललेला असणारा विषय. इमर्जन्सी नंतर जे सरकार आलं, जनता पार्टीचं सरकार आलं, मोरारजी देसाई पंतप्रधान होते. मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध. परंतु सत्ता ही सगळ्यात महत्त्वाची. त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदार आणि त्यांनी सांगितलं, तुम्हाला करायचं नाही ना, ठीक आहे, सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा. आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा का, तर मोरारजी देसाईला असणारा पार्टीतून हाकला. मोरारजी देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल. तेव्हा पंतप्रधान पद राहण्यासाठी मंडलच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं. त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला 1990 साल उघडलं. हे आपण लक्षात. 10 वर्ष तो अहवाल तसाच्या तसा पडून राहिला. सत्तेत बदल झाला. 89 मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांची असणारी जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको. का भारतीय जनता पक्ष विरोधात होतं, जे आजही आपल्याला दिसते. नवीन काहीच नाहीये. आपलं सरकार टिको या न टिको, पण या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं होतं की ओबीसींची असणारी गणना केल्या जाईल, त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल. 50 साली दिलेलं असणारं हे आश्वासन 1990 ला पूर्ण झालं. हे आपण लक्षात. 1990 ला पूर्ण झालं. पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले की मंडल कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारसी या घटनेला धरून नाही.
या घटनेला धरून नाही. आता त्याचा मी असणारा साक्षीदार आहे. एकही वकील उभा राहायला तयार नव्हता. एकही वकील उभा राहायला तयार नव्हता. अशा कालावधीमध्ये कोण उभं राहिलं माहिती आहे? अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणि तोही सिंधी समाजाचा. नाव लक्षात आलं असं. आणि त्यांनी 36 वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडलच्या ज्या शिफारशी आहेत या घटनेअंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं. आणि कोर्टाने 13 इंदिरा सायनीच्या नावाने असणारं ते जजमेंट आहे, 13 जजने असणारा मग निर्णय दिला की ह्या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशीर आहेत अशी असणारी परिस्थिती. 4 वर्ष कोर्टातल्या लढाईतून असणारा संपला नाही, तो संपला आपल्याला असताना दिसतोय की पुन्हा आता राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागलाय अशी असणारी परिस्थिती. हे एक माध्यम आहे. आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो. या राज्याच्या व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि 7 कोटीचा असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसींचा आणि इतरांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असणारी परिस्थिती. आज कुठलाही केंद्रीय मंत्री घ्या, राज्यमंत्री घ्या, राज्यातला मंत्री घ्या, वसंतदादांच्या कालावधीमध्ये मी असं एक छोटीशी पुस्तिका काढली होती साखर कारखान्यांच्या विरोधात की 2 लाख रुपयाचा भ्रष्टाचार प्रत्येक कारखाना करतो. 82 कारखान्यांनी मला नोटीस काढली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते, त्यांनी मला बोलवून सांगितलं प्रकाशराव नोटिसा आल्या. म्हटलं दादा फार चांगलं झालं, यांना कोर्टातच गाठतो मी, फक्त तुमचा कारखाना सोडून देईन मी. म्हटलं माझा कारखाना का सोडणार? म्हटलं तुमचा कारखाना सोडणार याच्यासाठी की तुमच्याकडे एवढी तरी इमानदारी होती की मला बोलून विचारावं एवढं तरी वाटलं तुम्हाला. पण हा भ्रष्टाचार सिद्ध करता येईल का? मी म्हटलं मला भ्रष्टाचार सिद्ध करता येईल की न येईल हा वेगळा भाग झाला, पण इथले जे डायरेक्टर आहेत, आता सगळ्यांची नावं घेत नाही तिथे, पण वसंतदादांसमोर एकेका डायरेक्टरचा असताना नाव घेत 1950 साली याच्याकडे फक्त 1 एकर जमीन होती आणि आज हा डायरेक्टर झाल्यानंतर 50 एकराचा मालक झालाय. 2 बंगले झाले, 3 बायका ठेवलेल्या आहेत. हे सगळं कोर्टात काढल्याशिवाय राहणार नाही आणि कोर्टाला सांगणार की इन्कम टॅक्स यांच्या पाठीमागे लाव. मला म्हटलं होतं फार 6 महिने सजा होईल, आरामात जाऊन 6 महिने जेलमध्ये राहील. दादांनी सगळ्या त्या कारखानदारांना बोलवलं आणि सांगितलं त्याच्या नादी लागू नका, जेवढं कमवलेलं आहे तेवढं सरकार दप्तरी होईल अशी असणारी परिस्थिती. आजही ओबीसीला मी असं सांगतो की चोरांचं सरकार, तुमच्या भल्याचं सरकार,
तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्तेवरती त्या ठिकाणी बसलं. आज असताना ओबीसीचे 2 मोठे घटक, एक धनगर हक्क समाजातला असणारा ओबीसीतला मोठा आणि बंजारातला असणारा सगळ्यात मोठा घटक. ओबीसीचा लढा लढण्याची आयु, ओबीसीचा लढा लढण्याची ऐवजी आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे आपल्याला दिसतो. मागण्या कदाचित न्याय असतील, पण 86 ट्रायबल खासदार आणि 27 आमदार महाराष्ट्रातले, धनगरांनाही सांगतो आणि बंजारांनाही सांगतो, तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार नाही. यशस्वी कधी होऊ देणार नाही. एकदा धनगरांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं की सगळे आदिवासी खासदार, आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही निर्णय तर घ्या, आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि 26 आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि 86 खासदार वरचं सरकार पाडू शकतात. सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळणार? म्याटकर, धनगर आणि बंजारा या दोघांना असताना आरक्षणाचा लढा आहे. तो आदिवासींमधून मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय, फरक काहीच पडत नाही. त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे. तेलंगणाच्या राज्याने ओबीसीचं आरक्षण किती टक्के केलं? किती टक्के केलं? 62% घेऊन गेले. कदाचित हा अधिकार एससी आणि एसटी ला जर असता तर त्यांनी असताना या देशामध्ये रान पेटवलं असतं, जाळपोळ केली असती, लुटमार केली असती, आमदार खासदाराला मारलं असतं आणि सरळ सांगितलं आम्हाला 15% नको, आम्हाला 25% पाहिजे. पण घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच वेळ त्याच्या बाहेर तुम्हाला मिळणार. बंजारा असेल, धनगर हटकर असेल, याला आव्हान आहे, जरांगेला बाजूला ठेवा, देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसा आणि देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर हे 27%चं 62% करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच द्या. 62% करू शकता की नाही करू शकता? आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे. नोकऱ्यांमधलं आरक्षण संपलेलं आहे. कारण शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण झालेलं आहे. नोकऱ्यांमधलं कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेलं आहे. आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथलंच राहिलेलं.
शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. तरच इथला बदल होऊ शकतो, नाही तर अजिबात बदल होणार नाही.